विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप गणित 5वी या वर्गामधलं दुसरं प्रकरण 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन। आणि यामध्ये आपण आता पाहणार आहोत स्वाध्याय 2.1। या स्वाध्याय 2.1 मध्ये जवळपास 11 गणितं आहेत। किती गणितं आहेत? 11। माझ्याजवळ ही स्टॉप वॉच आहे। मी या स्टॉप वॉचमध्ये परीक्षेला सुद्धा तुम्हाला एका प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ दिला जातो असं समजूया आपण। म्हणून आता आपण इथं सुद्धा आपल्याला एका मिनिटाला 1 प्रश्न सोडवायचा आहे। लक्षात आलं का? तर मग बरोबर 11 मिनिटात आपले गणितं व्हायला पाहिजेत। 11 ठीक आहे। त्याच्या अगोदर झाले तर आनंदच आहे, पण त्याच्यापेक्षा उशीर लागू नये। तयार आहेत तुम्ही? वेळ सुरू करू मी? वेळ सुरू करतो मी। स्टार्ट। चला, पहिला प्रश्न वाचायलोय। सगळेजण पुस्तक उघडा आणि पुस्तकात पहा। पहिला प्रश्न आहे, ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मग आता ही संख्या म्हणजे कोणती होती? इथं दिलंय बघा, ही संख्या 6च्या पुढं 2 शून्य आणि पुन्हा 606। एकक दशक शतक हजार दस हजार लाख म्हणजे 6,06,606। ठीक आहे। म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4 करेक्ट आहे। झालं। पुढचा प्रश्न बघूया। काही अडचण असेल तर मला थांबवा। पुढचा प्रश्न, एका संख्येच्या एकक स्थानी बघा, कधीही उत्तराला महत्त्व द्यायचं नाही या मुलांनो, प्रश्नाला महत्त्व द्या। कारण प्रश्न जर तुम्हाला समजला तरच तुम्हाला उत्तर लक्षात येईल। म्हणून प्रश्न अगदी दमाने वाचा आणि दमाने वाचून व्यवस्थित सोडवा। एका संख्येच्या एकक स्थानी, आता एकक स्थानी 5 म्हणले, हा अंक आहे। दशलक्ष स्थानी 7 अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 अंक आहे। दशलक्ष स्थानी 7 आहे म्हणजे एकक हे दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे। तर ती संख्या अक्षरात कशी लिहाल? मग आता ह्याचं वाचन काय? 70,05,000। म्हणून याचं पर्याय नंबर 2 करेक्ट आहे। 70,05,000। छान। चला पुढचा प्रश्न, प्रश्नाला महत्त्व द्या। मी आणखीन सांगतो तुम्हाला, उत्तराला महत्त्व देऊ नका। प्रश्न वाचायचा आणि मग पर्याय शोधायचे। 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल? 8,80,000 आणि पुढं 80। 8,80,080 समजलं? किती सोपं आहे रे। म्हणून पर्याय नंबर किती येईल याचा? 4 करेक्ट आहे। छान। आता तुम्ही जे इथं खाली बसून उत्तर द्यायलात, कुणीही उत्तर द्यायचं नाही। तुमच्या सगळ्यांचं जे हात आहे असे कानापर्यंत वर करायचा आणि तेवढेच बोट दाखवायचे मला, बरोबर आहे? कारण तुम्ही सगळ्यांनी मास्क लावलेले आहेत, त्याच्यामुळे कोण बोलतंय हे मला लक्षात येत नाही। म्हणून पर्याय 1 उत्तर असेल तर 1 असं, 2 उत्तर असेल तर 2 असं, 3 उत्तर असेल तर 3 बोट अशी वर करायची, कुणीही बोलायचं नाही। आणि ज्याचे काही बोट वर नाहीत ते मला लक्षात येईल की त्यानं काही सोडवलेलं नाही। ठीक आहे। आणि ज्याचं चुकलं त्यांनी मला विचारा, सर हे कसं, मला समजलं नाही। ठीक आहे। पुढचा प्रश्न, हे पण झाला। आपल्याला वेळेमध्ये सोडवायचं आहे बघा, 11 मिनिटात सोडवायचं आहे। चला आता पुढचा प्रश्न आहे चौथा, 40 लक्ष। प्रश्न वाचतानाच दमाने वाचा आणि लगेच लिहून घ्यायचं। 40 लक्ष म्हणलंय, मग आता हे 40 लक्ष, पुन्हा काय 40,000, हे बघा हे 40,000, पुन्हा काय म्हणले 440, पुन्हा म्हणले 440, 40 लक्ष 40,440 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता तुम्ही रफ एकदा लिहिली आणि मग उत्तरामध्ये जे 4 पर्याय आहेत त्याच्यापैकी पर्याय पाहायचा। ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 करेक्ट आहे। छान। पुढचं 5वा प्रश्न बघा। आता 5वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांचे वाचन चुकीचे आहे? हे सांगितले बरं का, बरोबर आहे हे शोधायचं नाहीये, चुकीचे आहे। मग काय काय आहे बघा, पहिली संख्या दिली आहे 2,13,508 आणि ते बरोबर दिलंय। दुसरं दिलंय 6,30,412, 6,30,412 ते पण बरोबर आहे।
तिसरं 9,89,050, पण तिथं दिले 89,005, म्हणून याचं उत्तर चुकीचं कोणतं आहे तर पर्याय नंबर 3. चला पुढचं 6वं 15,15,15. आता 15 कोटी हे बघा, 15 कोटी, कोटी नंतर येतंय लाख, पुन्हा नंतर येतंय हजार, आणि हजारच्या तिथं म्हणले 1515, म्हणून इथं 15 येईल. हे 1515. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, आणि कोटी 10 कोटी. समजलं? 15 कोटी 1515, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती? पर्याय नंबर किती आलं उत्तर? 4. 15 कोटी 1515. समजलं का? लक्षात आलं सगळ्यांना? ज्यांचं उत्तर चुकलं असेल आणि समजून घ्यायचं असेल ते उभं राहा, आणि जर नाही समजलं असेल तर पुढं चालतो. उभा राहा. कोणाला समजून सांगायचं का? हां ठीक आहे. बघा आता इथं म्हणलं होतं 15 कोटी 1515. मग उभा टाकलेले मला सांगा बरं, एकक, दशक, शतक म्हणा. ही पॉइंटर माझं जिथं जाईल त्याचं संख्याचं वाचन करा. हे काय आहे? दस कोटी. इथपर्यंत तर समजलं. 15 कोटी आहे एवढं तर कळालं. पुन्हा म्हणले 1500. किती म्हणले? 1500. मग आता हे किती होईल? हे किती झाले? 500. हे किती झाले? 900. बरोबर आहे. आणि हे किती झाले? 1500. बरोबर आहे का नाही? तसंच 1515. समजलं? बसा खाली. चला पुढचा प्रश्न. कितवा चालू आहे रे आता प्रश्न? 7वा प्रश्न पहा. ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मग आता त्या संख्येचं वाचन करायचं आपल्याला. बघा काय आहे दिलेली संख्या? 46 83 250. मग आता काय होईल? ही 46,83,250. म्हणून ह्याचं हा प्रश्न तुमच्या पुस्तकात नाही आहे का? हा ठीक आहे. ओके. मग आता ह्याचं उत्तर पर्याय नंबर? बरं ठीक आहे. ह्याचं वाचन काय तुमच्या पुस्तकात नसेल कदाचित. 46,83,215 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर ह्याचं 250 आहे. तर पर्याय नंबर ह्याचं उत्तर ह्या पुस्तकामध्ये आलंय 2. 46,83,250. ठीक आहे. आता हा प्रश्न दाखवा. कितवा प्रश्न? 7वा. दाखवा तुमचा पुस्तक. हां तुमच्या पुस्तकातला 7वा वेगळा आहे. हां ठीक आहे. ह्या पुस्तकातले घेऊया, नंतर तुमच्या पुस्तकातला घ्या तुम्ही. हां आता 8वा प्रश्न बघा. ह्याच्यातला 8वा काय आहे? हेच आहे का तुमच्या पुस्तकात? बघा 8वा प्रश्न हे बघा. बरोबर आहे. 76,45,213 या संख्येत लक्ष, हे बघा हे लक्ष, हजार आणि दशक स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत? मग 6, 5 आणि 1. बरोबर आहे. म्हणून पर्याय नंबर किती? 1. बरोबर आहे. बोटवर सगळ्यांचेच आहेत. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न बघूया आपण. 5,000. बघा आता हे प्रश्न फार महत्वाचा. हे लिहून घ्यायचं पहिल्यांदा कच्चं. 5,000. वेगळा प्रश्न आहे का तो? ठीक आहे. तुमच्या पुस्तकातला घेऊया मग बघू. हा ठीक आहे. तुमच्या पुस्तकातला बघूया प्रश्न काय आहे बघा. 5,09,77,599. हे बघा हे पहिल्यांदा आपण उत्तर लिहायचं बरं का, पर्यायात शोधायचं नाही. अशा असेल तर 5 कोटी, पुन्हा नंतर किती लक्ष बनलंय? 9 लक्ष. 5 कोटी 9 लक्ष 77,599. 77,599. बरोबर आहे. म्हणून ह्याचं काय झालं बेटा?
हे बघा, हे माझ्याकडं पुस्तक 2021चं आहे. पुस्तकं बदल असू शकतात, प्रश्न मागं पुढं होऊ शकतात, तर तुम्ही हा प्रश्न कुठं का असं ना चेक करून घ्या. ओके, ठीक आहे. हा प्रश्न नाही आहे का तुमच्या पुस्तकात? जर तुमच्या एक मिनिट बघा, तुमच्या पुस्तकात नसेल तर एक काम करा, ज्यांच्या पुस्तकात आहे ते आपल्याला एक प्रश्न वाचायला मिळाला तुमच्याही पुस्तकातला घेतो मी. ठीक आहे. तर आता ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल रे मग ह्याचं? ह्या 21च्या पुस्तकातले हात वर करा. बरोबर आहे. पर्याय नंबर किती बोटवर? पर्याय नंबर 2 बरोबर आहे. असं चालय का? राईट. त्याच्यानंतर पुढचं 10वं. हे बघा 10वं आहे का सगळ्यांचं? पहा बरं सगळेजण असंच. 5,06,786. हे बघा, हे 5 लाख आणि नंतर किती म्हणलंय? 6,786. 786. आता मला सांगा, या प्रश्नात ही संख्या अंकात कशी लिहाल? त्यांनी शब्दात दिलं होतं, म्हणून पर्याय नंबर किती याचं उत्तर? 4 करेक्ट आहे. 11वा प्रश्न. टाईम लावलाय आपण, टाईम लावलाय, बरोबर वेळेत घ्यायचं आपल्याला. 11वा प्रश्न. ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं म्हणलंय. मग ती कोणती संख्या दिली बघा? 32च्या पुढं 2 शून्य आणि पुन्हा 3, 8, 9. मग आता हे काय? 32,389 आहे, म्हणून पर्याय नंबर किती? 32,389. शाबास. वेळ झाला आणि आपले 11 गणित पण झाले आणि वेळ बरोबर झालाय 10 मिनिट 36 सेकंद. समजलं? अशाच पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनीच उत्तरं परीक्षेमध्ये सुद्धा सोडवायचे आहेत. आता स्वाध्याय 2.1 आपण पाहिला. आता त्याच्या पुढचा आपण स्वाध्याय बघू 2.2. चला.